रायगड जिल्ह्यातील विविध मुद्द्यांबाबत आज शरदचंद्र पवार गटाचे रायगड जिल्हा अध्यक्ष रवींद्र चव्हाण सर यांनी जे आहे ती पत्रकार परिषदेचं आयोजन केलं होतं। थेट आपण त्यांच्याशी बातचीत करूया। नेमकं काय काय म्हणणं जे आहे ते त्यांचं रायगड जिल्ह्याच्या विकसनशील दृष्टिकोनातून महत्त्वपूर्ण आहे। सर, आपलं स्वागत आहे TV9 मध्ये। नमस्कार। नेमकं काय काय आपले महत्त्वपूर्ण असे मुद्दे जे आहेत जे आपण या ठिकाणी आज मांडणार आहात? रायगडमधला सर्वात महत्त्वाचा जो मुद्दा आहे तो रोजगाराचा आहे आणि औद्योगिक क्षेत्राचा आहे। यापूर्वी हजारो करोड रुपये हे औद्योगिक विकासाकरता आल्याच्या बाता आम्ही ऐकलेल्या आहेत आणि आजही पुन्हा त्याच गोष्टी ऐकतोय की हजारो करोड आलेत, हजारो करोडचे उद्योग आलेले आहेत, परंतु ते प्रत्यक्षात औद्योगिकरण आलंय कुठं? आणि प्रत्यक्ष परिस्थिती जर पाहिली तर वस्तुस्थिती अशी दिसून येते की रायगडमधून अनेक रोजगार उद्योग हे बंद पडलेत आणि अनेक मोठमोठे उद्योग हे रायगडमधून विदेशात गेलेत, काही गुजरातला गेलेले आहेत। अशी काहीशी रायगडची औद्योगिक क्षेत्राची आजची परिस्थिती दिसून येते आहे। आणि रायगडमध्ये उद्योग आल्यानंतर त्या रायगडमधल्या माझ्या रायगडच्या तरुणांना जो रोजगार मिळतो तो थर्ड पार्टी कॉन्ट्रॅक्टर म्हणून मिळतो। म्हातारी झाली थर्ड पार्टीमध्ये काम करून लोक, पण अजून ती परमनंट झाली नाहीत आणि आपलं कुटुंब चालवता येत नाही ह्या रोजगारामध्ये। म्हणून ह्या ठिकाणी उद्योग न करता, ह्या ठिकाणी नोकरी न करता चाकरमाने म्हणून मुंबई, दिल्ली, सुरत, आग्रा, पुणे ह्या ठिकाणी रायगडमधला माझा माणूस हा कामाला चाकरमाने म्हणून जातोय, हे दुर्दैवी आहे। थेटपणे रोख आपला नवनिर्वाचित पालकमंत्री भरत गोगावले यांच्यावरती आहे का? ते नवीन आहेत, त्यांना काही दिवस काम करण्याची संधी दिली पाहिजे, त्यानंतर मी त्यांच्यावर निश्चितपणे बोलेन। आता उद्योग जे आहेत ते त्यांनीच आणलेले आहेत रायगडमध्ये। विशेषतः उद्योग आणण्याचं काम हे औद्योगिक मंत्र्यांचं असतं, त्यामुळे ते कुणी आणलेत हा अभ्यासाचा विषय आहे। एकंदरीत आपण जर बघितलं सर, रायगड जिल्ह्यातील अंतर्गत रस्त्यावरती महत्त्वपूर्ण असे जे काही रस्ते आहेत जे उद्योगधंद्यासाठी जातात, जे कारखान्यासाठी जातात, त्या रस्त्याला देखील खड्ड्यांचं साम्राज्य निर्माण झालेलं आहे आणि खडी कपारातले जे काही गाव वस्ती आहेत त्या रस्त्यांचं देखील एकंदरीत चाळण झालेली आहे। याकडे आपण जिल्हा प्रमुख म्हणून कसं बघता? राजकीय नेत्यांचा जो भ्रष्टाचार आहे, जी टक्केवारी आहे, ती पावसाळ्यामध्ये रस्त्याच्या खड्ड्यांच्या रूपाने दिसून येते। आज जे आपण सर्व रस्त्यांची चाळण झालेली आहे, तर ही सगळी भागीदारी आहे राजकीय नेत्यांची आणि त्यामुळं लोक त्याचा सामना करतायत। गणरायाचं आता आगमन होणार आहे, आपटत आपटत लोक येणार आहेत। राष्ट्रीय महामार्ग मुंबई गोवा हे 17 वर्ष चालू आहे। या 17 वर्षामध्ये जर आपण दुरावस्था पाहिली तर हजारो लोकांचे जीव गेले ह्या मुंबई गोवा रस्त्यामध्ये, परंतु झालेला रस्ता आजही निकृष्ट दर्जाचा आणि अपूर्ण अवस्थेत आहे। परंतु टक्केवारीमुळं कुठल्याही पक्षाचा राजकीय नेता सरकारमधून बोलताना दिसत नाही, ही वस्तुस्थिती आहे। आपण ज्या सुकळीच्या टोलवरती टोल बंद करावा असं आंदोलन केलं होतं, तो टोल जो आहे तो आता बेकायदेशीर पद्धतीमध्ये उभारला गेला आहे। जे अंतर आहे टोलचं ते कमी आहे खारपाड्यापासून ते सुकळीपर्यंत, असं जे आहे ते आता खुद्द खासदार सुनील तटकरे म्हणतात आणि त्यांनी त्या पद्धतीचं पत्र जे आहे ते नितीन गडकरी यांच्याकडे जे आहे ते सुपूर्द केलेलं आहे। मागच्या वर्षी आम्ही सदरचा टोल बंद करण्यासाठीचं आंदोलन केलं होतं आणि गेली 3 वर्षे त्या टोलचं काम चालू आहे। तर खासदार तटकरे साहेबांच्या आशीर्वादानेच तो टोल उभा राहिला आहे। याआधी त्यांनी तो टोल उभाच राहू नये म्हणून प्रयत्न केले असते तर बरं झालं असतं। म्हणजे कुठेतरी एकंदरीत टोल उभा करण्यासाठी स्वतः प्रयत्न करणं, नंतर मग टोलला विरोध करणं, ही परस्पर विरोधी भूमिका असं वाटत नाही का आपल्याला? 100% ज्या ज्या भागामध्ये टोल उभा राहतो त्या त्या ठिकाणी त्या टोलमधनं टक्केवारी त्या ठिकाणच्या राजकीय नेत्याला मिळत असते। त्या ठिकाणी सर्वसामान्य जनतेचा विचार केला जात नाही। रायगडमध्ये आज 4 ठिकाणी टोल उभे केले जात आहेत, तर 4 वेळा त्या नागरिकांनी टोल द्यायचा का? खऱ्या अर्थाने पाहिलं तर एका राज्यामध्ये 24 तासात एका वाहनाकडनं एकदाच टोल घेणं हे योग्य राहील। सरकारने याचा विचार केला पाहिजे की एका नागरिकाकडनं एका दिवसामध्ये किती वेळा त्या नागरिकाकडनं रस्त्याच्या विकासाकरता टोल घेतला पाहिजे। आपण जर बघितलं तर मुंबई गोवा महामार्गावरती जे उड्डाणपुलं बनवण्यात आलेले आहेत ते उड्डाणपुलाला देखील भेगा पडलेल्या आहेत। काही उड्डाणपुलं जे आहेत त्या वरती देखील आपण आक्षेप घेतला होता। या ठिकाणी जे अभियंते आहेत तर हे पेपर फुटीतून आलेले अभियंते आहेत आणि त्यामुळं त्या पुलांना त्या भेगा पडल्या। निकृष्ट दर्जाचे अभियंतेच असतील तर निकृष्ट दर्जाचेच रस्ते होणार ना। त्यामुळं हे जे अभियंता आहेत
यांची पुन्हा एकदा पेपर घेतले पाहिजे, त्यांची टेस्ट घेतली पाहिजे की हे खरंच परीक्षा पास होऊन आलेत का पेपर फुटीतून आलेले आहेत. एकंदरीत सर या विविध प्रश्नांवरती आपल्या पक्षाकडून काय आपण भूमिका घेणार आहात भविष्य काळात? येणाऱ्या 8 दिवसामध्ये आम्ही ह्या सर्वच प्रश्नांवरती फोकस टाकण्याचं आंदोलन करणार आहोत. आपण 8 दिवस वाट पहा. धन्यवाद सर. हे होते राष्ट्रवादी काँग्रेस सरचिटणीस पवार गटाचे रायगड जिल्हा अध्यक्ष रवींद्र चव्हाण सर. राजवैशम टीव्ही मराठी, महाड, रायगड. हे आहे देशातील नंबर 1 न्यूज नेटवर्क आणि आपण पाहत आहात TV9 मराठी, एकमेव.